नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त अशी व्हेज अंडा करी व्हेज ती पण म्हणजेच आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत। आता आपण बटाट्याला पण शुद्ध शाकाहारी अंडा म्हणतो की नाही, मग हे छोटे छोटे बटाटे, त्यामुळे मी याला व्हेज अंडा असं नाव दिलं। आता हे मी स्वच्छ धुवून घेतले आणि याला आपल्याला कुकरमध्ये याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे। आता हे बटाटे सहज कुठेही उपलब्ध होतात। काल मी मार्केटमध्ये गेले तर अगदी छोटे छोटे बटाटे मिळाले। म्हणलं आपण याची मस्त अशी अंडा करी बनवूया। आता याची एक शिट्टी काढून घेते, तोपर्यंत आपल्याला काय मसाला लागणार आहे ते बघूया। तरी तर मी धने घेतले 2 ते 3 चमचे, खोबऱ्याचे किस घेतलाय, 2 चमचे शेंगदाणे घेतले आणि हरभऱ्याची डाळ आणि मिरच्या घेतल्या। मिरच्या तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता, तुम्हाला कितपत तिखट हवे की नाही। आम्हाला चांगलं चरचरीत तिखट लागतं, त्यामुळे मी थोडेसे मिरच्या जास्तच घेतल्या। आता आपल्याला हा मसाला तव्यावरती भाजून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी मी तेल टाकलं, तेल गरम झालं आणि यामध्ये आधी हा मसाला घातला। आता धने शेवटला घालायचे, कारण धने भाजायला जास्त काही वेळ लागत नाही, त्यामुळे मी धने अगदी शेवटलाच घातले। आणि हे आता चांगलं याला परतून घ्यायचं, म्हणजेच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा। आता इथं हा मसाला भाजून झालाय। आता आपण या ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड करून मिक्सरमध्ये याला फिरवून घेऊ। आता आज खूप घाईमध्ये हे भाजी बनवली, त्यामुळे मी आज काही पाट्यावरती वाटलं नाही, म्हणलं सरळ आपण मिक्सरमध्येच याला फिरवून घेऊया। आता इथे मिरच्या पण इथं भाजून झाल्या, तर मिरच्याही काढून घेते आणि चुलीमध्ये इथे मी 4 कांदे भाजायला टाकले होते। आता ते आपल्याला परत एकदा तव्यावरती तेल टाकून भाजून घ्यायचे। आता याला थोडंसं प्रेस करायचं आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचाभर हळद घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे तेल घालून असं चांगलं भाजून घ्यायचं। असं केलं की काय होतं, मग हळदीने आणि कोथिंबीरीने याला छान असा भाजीला, ग्रेव्हीला खूप छान कलर येतो। आता हे आपण पूर्ण काळ्या वाटणाची भाजी बनवतोय। आता याला मिक्सरला मी हे फिरवून घेते, तोपर्यंत बटाटे एका शिट्टीमध्ये उकडून झालेत। आता बटाटे मी इथं सोलून घेतले। हे बघा आपले मस्त असे छोटे छोटे बटाटे दिसते की नाही अंड्यासारखे। आता हे बघा आपल्याला कढीपत्ता लागणार आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद, मीठ आणि आपण कांद्याचं ग्रेव्ही बाजूलाच काढून घ्यायची आणि बाकीचं सगळं वाटण। आता यामध्ये आपल्याला कांदाच फक्त मिक्सरला वेगळा फिरवून घ्यायचा। आता इथं मी तेल घालते, तेल अंदाजानेच घालते, तुम्हाला कितपत थोडंसं काळ्या भाजीला तेल जास्त असलं की मग खायलाही चांगली मजा येते। आता यामध्ये हळद घालायची आणि कढीपत्त्याची पानं घालायची। आता आपण काळ्या मसाल्याचं वाटणातली भाजी बनवतो, त्यामुळे इथं मोहरी आणि जिरे आम्ही अजिबात वापरत नाही। आता यामध्ये कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं आणि फक्त आपण हे कांद्याचं वाटण यामध्ये चांगलं परतून घेऊया, याला तेल सुटेपर्यंत, म्हणजे आपल्या भाजीला वरतून रंगही छान येतो। आता हे चांगलं मिक्स झालंय, याला तेल सुटायला सुरुवात झाली। याला परत एकदा हलवून घेऊ। आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा, कांदा लसूण मसाला इथे मी घालते, घरीच बनवलेला हा कांदा लसूण मसाला आहे। रेसिपी बघायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी तुमच्यासोबत याची पण रेसिपी शेअर केली। आणि आता आपण उकडून घेतलेले बटाटे यामध्ये घालायचे आणि याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं। आता मसाला खाली करपतोय, त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं। आता पाणीही घातलंय आणि याला हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ। आता यामध्ये मीठ घालायचं, मी इथं आधीच मीठ घालते आणि कोथिंबीर घालून याला मिक्स करून घेऊ आणि अगदी फक्त 1 मिनिटापर्यंतच याला थोडं सुकू देऊ, म्हणजे याची तरी छान येईल। आता याला उकळायला सुरुवात झाली, यामध्ये आपण बनवलेलं वाटण घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं।
खूप सोपी ही भाजी, फक्त आपल्याला कांदेच आधी भाजून घ्यायचे, नाहीतर मग बाकीचं सगळं पटापट बनवून तयार होतो. आता यामध्ये पाणी घालायचं. इथं मी भरपूर असा रस्सा बनवला, भाकरीसोबत चांगला चुरून खाता येईल असा. आणि बघा आता याला उकळू द्यायचं, आणि याला एक उकळी आली आणि मस्त आपला असा व्हेज अंडे करी तयार झाली आहे. आता मी सर्व करायला घेते. आहे नाही भन्नाट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा आपली मस्त अशी अंडा करी तयार झालेली आहे. आता हे भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर तो खूप छान लागते. आता मस्त अशी वरतून कोथिंबीर घालायची, आणि खूप मस्त रंगही खूप छान आला आहे भाजीला, आणि अगदी अंडा करी सारखीच ही भाजी दिसायला लागली. तुम्हाला जर ही अंडा करी खरोखरच अंडा करी वाटत असेल तर एक कमेंट नक्की करा. आणि बघा आता मस्त अशी सर्व करते. व्हिडिओ प्रमाणे पाहिल्याबद्दल धन्यवाद.